नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर बघा, राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचा मागच्या काही दिवसापूर्वी एक शासन निर्णय म्हणजे जी.आर. आला आणि या जी.आर. मध्ये नेमके कोणती पद हे एमपीएससीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत या बाबतीत डिटेलमध्ये माहिती त्याच्यामध्ये आलेली आहे। मग अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की आता हा खूप मोठा जी.आर. होता, शासन निर्णय खूप मोठा होता, याच्या बाहेर अजून कोणते पद आहेत जे एमपीएससी मार्फत भरले जाणार नाहीत आणि एमपीएससी मार्फत भरले जाणार नाहीत तर मग ती भरती कशा पद्धतीने आहे, ती भरती येणार आहे का, टीसीएस आयबीपीएस का आणखी एखादी संस्था ही भरती प्रक्रिया राबवणार आहे, अशा प्रकारचे अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडत आहेत आणि त्याच्यासाठीच हा आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। त्याच्यामुळे लक्षात ठेवा, जी 70,000 पदांची मेगा भरती आहे त्यातले एमपीएससीच्या माध्यमातून 20,000 पद भरले जातील असं सांगितलेले, म्हणजे जवळपास 50,000 पद ही सरळ सेवेतून भरली जाणार आहेत। लक्षात येतंय, म्हणजे एमपीएससीच्या कक्षेच्या बाहेर आहेत। त्याच्यामुळे एमपीएससीच्या कक्षेच्या बाहेर सुद्धा खूप मोठी भरती आहे। त्यामुळे या पदांची जे तयारी करतात विद्यार्थी त्यांनी बिलकुल खचून जायचं नाही। आता कोणते पद असणार आहेत ते आपण विभागानुसार पाहणार आहे, कोणत्या विभागातले कोणते पद येतं। आता मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेवढेच पद नाही, त्याच्यापेक्षा जास्त पद असणार आहेत जी एमपीएससीच्या कक्षेच्या बाहेरचे आहेत। पण तरी सुद्धा जे जास्तीत जास्त मुलं जे फॉर्म भरतात, जास्तीत जास्त मुलं ज्या परीक्षेची वाट बघतात, अशा नेमक्या कोणत्या परीक्षा आहेत जे एमपीएससी घेणार नाही आणि मग एमपीएससी घेणार नाही तर कशा पद्धतीने ती भरती प्रक्रिया असू शकते किंवा त्याच्या क्रायटेरियामध्ये काही बदल होणार आहेत का, या सगळ्या गोष्टीचा आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। सर्वप्रथम सुरू करूया, मग एक टप्पा एक विभाग पाहूया, त्या विभागातली पदं पाहूया आणि पहिल्यांदा टीसीएस आयबीपीएस घेत होते आता एमपीएससी घेणार आहे अशा त्या विभागाचे पद सुद्धा आपण पाहणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा वन विभाग। वन विभागामध्ये वन विभागाची ज्यावेळेस मागच्या वेळेस जाहिरात आली होती त्यावेळेस टीसीएसनी ही परीक्षा घेतलेली होती आणि याच्यामध्ये लिपिकचे पद होते, त्याच्यानंतर वनरक्षकची पद होते। तर याच्यामधलं जे लिपिकचं पद आहे हे साधारणतः सरळ सेवा घेणार नाही। आता शक्यतो ते लिपिकची पद जे आहेत ते वन विभागाची एमपीएससी मार्फत भरली जातील। पण याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे वनरक्षक। आता वनरक्षक हे पद जे आहे हे गट क च पद आहे, लक्षात ठेवा। अनेक जणांना वाटतं की गट ड च पद आहे, हे गट क च पद आहे आणि गट ड ची कोणतीही भरती एमपीएससी घेणार नाहीये, त्यामुळे त्याच्याबद्दल बोलतच नाही। जसं की आता आदिवासी विभागाची जाहिरात आली, मागच्या वेळेस ज्यावेळेस आदिवासी विभागाची जाहिरात आली त्यावेळेस ती परीक्षा आयबीपीएसनी घेतली होती आणि त्याच्यात वेगवेगळे बरीच पद होते। पण यावेळेस जेव्हा आदिवासी विभागाची या वर्षीची जाहिरात आली, आता सध्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यावेळेस मात्र फक्त त्याच्यामध्ये एकच चौकीदार हे पद आहे। मग बाकीची पदं कुठे गेली, एमपीएससीत शिफ्ट झाली। मग चौकीदार हे पद एकच का इकडे फक्त सरळ सेवेने आहे एमपीएससीच्या बाहेर, कारण ते गट ड च पद आहे आणि ह्यावेळेस सुद्धा ती आयबीपीएसच घेते, मागच्या वर्षी सारखीच ती परीक्षा प्रक्रिया सुद्धा आयबीपीएसच घेत आहे। आणखी अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की 31 डिसेंबर 2025 ला टीसीएस आणि आयबीपीएस या दोन संस्थांसोबत जो करार राज्य सरकारने केला होता भरती प्रक्रियेसाठी, तो करार संपुष्टात आलेला आहे। पण एक लक्षात ठेवा, तो करार झाल्यानंतर सुद्धा अनेक भरती प्रक्रिया हे टीसीएस आयबीपीएस ने घेतलेल्या आहेत। त्यामुळे लक्षात ठेवा, तरी सुद्धा टीसीएस आयबीपीएस घेणार नाही असं बिलकुल नाहीये। टीसीएस आयबीपीएस मार्फत सुद्धा इथून पुढे ही भरती प्रक्रिया चालूच राहणार आहे। त्यामुळे वायफळ चर्चात लक्ष घालायचं नाहीये। काही असतात शासनाने निर्णय घेतलेले आहेत, शासनच पुन्हा त्याच्या विरोधात निर्णय घेतं, आता तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या चूक आहेत। पण आपलं काम आहे अभ्यास करणं। वनरक्षकच्या जाहिरातीच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर साधारणतः मे जून मध्ये ही जाहिरात येण्याची शक्यता आहे असं अनेक जण म्हणत आहेत। पण बघूया पुढे काय होतंय। हे वनरक्षक हे जे पद आहे हे पद मात्र एमपीएससी ने घेणार नाही। माझा अंदाज असा आहे की शक्यतो मागच्या वेळेस टीसीएस ने ही भरती प्रक्रिया घेतली होती, यावेळेस सुद्धा ही भरती प्रक्रिया टीसीएस मार्फतच राबवली जाऊ शकते आणि त्याच दृष्टीने तुम्ही अभ्यास करा। याची सुद्धा चांगल्या जाहिराती आगामी काळात येणार आहे, ती तुम्हाला दिसणार आहे या 70,000 मेगा भरतीमध्ये। त्याच्यानंतर सांगायचं झालं तर उत्पादन शुल्क विभाग। उत्पादन शुल्क विभागामध्ये सुद्धा वेगवेगळ्या 5 पदांची जाहिरात आली होती, टीसीएस ने परीक्षा घेतली होती, 5 वेगवेगळे पद होते लक्षात। त्यामुळे लघु लेखक, लघु टंक लेखक, त्याच पद्धतीने जवान, जवानी वाहन चालक आणि शिपाई लक्षात, असे वेगवेगळे पद होते। आता शिपाई पद हे गट ड च आहे, त्याच्यामुळे ती परीक्षा तर एमपीएससी जाणारच नाही। पण हे जे दोन पद आहेत लघु लेखक आणि लघु टंक लेखक, ही पद मात्र एमपीएससी मार्फत भरली जाऊ शकतात।
मग मागच्या वेळेस पेक्षा जे एमपीएससीत राहणार आहेत ते राहणार नाहीत. एमपीएससीत जाणारे पद कोणते आहेत? लघुलेखक आणि लघुटंक लेखक. आणि एमपीएससीच्या बाहेरचे मग राहिलेले 3 पद. त्याच्यामधलं सर्वात महत्वाचं म्हणजे जवान. मी गट क च सांगतो फक्त. जवान, जवान नि वाहन चालक. म्हणजे ही जी 2 पद आहेत ही गट क च. गट ड बद्दल तर बोलतच नाही मी तुम्हाला, कारण गट ड ची सगळीच पद हे सरळ सेवेच्या माध्यमातून भरले जाणार आहेत. ही दोन्ही पद गट क ची पद आहेत, लक्षात ठेवा. आणि गट क ची पद जरी असले तरी याच्या मार्फत एमपीएससी मार्फत राबवले जाणार नाहीत. आता वनरक्षक असेल किंवा हे दारूबंदी पोलीस म्हणतो आपण याला, ही पद जी आहेत याला अनेक मुलांचे फॉर्म असतात, त्यांना मैदानी चाचणी असते. या दोन्हीला पण ग्राउंड असतं. एमपीएससी मार्फत राबवायचं म्हणलं त्यांना ह्या परीक्षा घेणंच अवघड झालं. व्हेरिफिकेशन असेल, मागच्या वेळेस जसं होतं तसंच आता पण असणार आहे, एवढं डोक्यामध्ये ठेवा. त्याच्यामध्ये बदल होणार नाही. कारण हे का मी सांगतोय तुम्हाला, एमपीएससी मध्ये गेलेले अनेक पदांचे जे क्वालिफिकेशन होते त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे, बदल होत आहे. लक्षात येत आहे? तसा पद्धतीने तिथं बदल होतोय. पण इथं काही जणांच्या मनामध्ये प्रश्न पडू शकतो, याच्या क्वालिफिकेशन मध्ये काही बदल होईल का? तशी बिलकुल शक्यताही एखाद्या ठिकाणी होऊ शकतो, पण ते अपवादात्मक परिस्थितीत होऊ शकतो. पण इतर तर होण्याची कोणतीही शक्यता नाहीये. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ही सगळी पदं जी आहेत ही एमपीएससी मार्फतच भरली जाणार नाहीत. ही पदं ही टीसीएस आयबीपीएस सारख्या संस्थेमार्फत, जिल्हा परिषदेची सगळी पदं ही भरली जाणार आहेत. याच ठिकाणी अजून एक मी सांगतो तुम्हाला, कृषी विद्यापीठ. कृषी विद्यापीठाची सुद्धा मोठी जाहिरात लवकरच येणार आहे, लक्षात ठेवा. हे कृषी विद्यापीठाचे जी पद आहेत हे सुद्धा एमपीएससीच्या कक्षेच्या बाहेर असणार आहेत. म्हणजे कृषी विद्यापीठाची भरती एमपीएससी मार्फत राबवली जाणार नाही. जे आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे कृषी विद्यापीठ आहेत याची लवकरच जाहिरात येणार आहे.
लक्षात त्यांची भरती प्रोसेस अंतिम टप्प्यात आहे, लक्षात जाहिरातीची प्रोसेस. त्याच्यामुळे ही परीक्षा सुद्धा कृषी विद्यापीठाची ह्या सुद्धा पदं MPSCच्या बाहेरच असणार आहेत. TCS IBPS सारखी संस्था किंवा स्वतः विद्यापीठ ही भरती प्रक्रिया राबवू शकतं. त्यामुळे याची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा चांगली सुवर्ण संधी आहे. MPSC आपला अभ्यासक्रमाचा पॅटर्न न बदलता, कारण सरळ सेवेची तयारी करत होते त्या विद्यार्थ्यांना अनेक आता MPSCच्या पॅटर्ननुसार अभ्यास करावा लागणार आहे. त्यांचा अभ्यास सखोल होणार आहे, जास्त वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे ह्या कक्षेच्या बाहेरची पदे कमीत कमी वेळेमध्ये इथं फायदा होणार आहे. MPSCचा अभ्यास करताना वेळ जास्त द्यावा लागतो, इथं तेवढा वेळ द्यावा लागत नाही, कारण खूप जरा डिटेलमध्ये अभ्यास करावा लागतो. लक्षात येत आहे. त्यामुळे ही सुद्धा पदं MPSCच्या बाहेर असणार आहे. त्यानंतर नगर परिषदेची भरती, यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे. नगर परिषदेची भरती 2 टप्प्यात होणार, 2 वेगवेगळ्या प्रकारचे पदं भरले जाणार, 2 संवर्गाचे. एक असणार आहे राज्य संवर्ग आणि एक असणार आहे जिल्हा संवर्ग. जिल्हा संवर्गाची जी भरती आहे, या जिल्हा संवर्गाची भरतीची जाहिरात खूप लवकर येणार आहे. ही खरं तर याची जाहिरात कधी येईल याची तारीख सुद्धा दिली होती 2025 मध्ये, आणि तरी सुद्धा अजून भरती आलेली नाही. आणि याच्या संदर्भात मागच्या 2-3 दिवसापूर्वी एक बैठक झाली या भरतीच्या प्रक्रियेच्या संदर्भात, आणि आता डबल आता 2 दिवसांनी पुन्हा एक बैठक आहे. म्हणजे ही आता रॅपिड मध्ये ही बैठकी घेतल्या जात आहेत. याचा अर्थ जिल्हा संवर्गाची जी भरती प्रक्रिया आहे, ही जिल्हा संवर्गाची भरती ही लवकरात लवकर अगोदर येणार आहे. आणि ही जिल्हा संवर्गाची भरती ही TCS आणि IBPS या दोन्ही पण संस्था घेणार आहेत. तुम्ही म्हणताल दोन्ही संस्था कसं काय घेणार आहेत? याचं कारण सांगतो तुम्हाला. याच्यामधले जी पद आहेत ही जिल्हा संवर्गाची भरती, आणि त्या जिल्हा निवड समितीला, म्हणजे जिल्ह्याची प्रत्येक भरती प्रक्रियेसाठी जिल्हा निवड समिती असते, त्याचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष असतात, आपलं जिल्हाधिकारी असतात, आणि ह्या जिल्हा निवड समितीला अधिकार दिलेला आहे. या 2 संस्थांपैकी कोणत्याही संस्थेची तुम्ही निवड करू शकता. म्हणजे ही जिल्हा संवर्गाची जी भरती आहे ही भरती प्रक्रिया ही TCS IBPS मार्फतच राबवली जाणार आहे. याच्यात गट क आणि गट ड ची पद आहेत. आणि राज्य संवर्गाची जी भरती आहे याच्यामध्ये गट ब ची आणि गट क ची पद आहेत, जसं की कर निर्धारण अधिकारी आहे, लक्षात. त्यानंतर कॉमर्स अकाउंटचं पद आहे याच्यामध्ये. असे जे कर निर्धारण अधिकारी, लक्षात, अकाउंटची जी पद आहेत किंवा स्वच्छता निरीक्षक म्हणून पद आहे, ही सगळी पदं जी आहेत ही MPSC मार्फत भरली जाणार आहेत. म्हणजे नगर परिषदेची अर्धी भरती ही TCS IBPS मार्फत होणार आहे, आणि अर्धी भरती ही MPSC मार्फत होणार आहे. MPSC मार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेच्या अगोदर ही भरती प्रक्रिया होणार आहे TCS IBPS कडून, जे जिल्हा संवर्गाची पदं भरली जाणार आहे त्याच्या बाबतीमध्ये. आपण याचा सुद्धा व्हिडिओ, नेमकी कोणती कोणती पदं आहेत जिल्हा संवर्गामध्ये, त्याच्या पात्रता काय काय आहेत, त्याचा व्हिडिओ आपण आपल्या YouTube चॅनलला महाराष्ट्र अकॅडमी टाकलेला आहे. तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा नगर परिषद भरतीच्या संदर्भामध्ये. त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला त्याची माहिती सांगितलेली आहे. तसंच राज्य संवर्गात जाणारं जे महत्त्वाचं पद आहे, ज्याची अनेक विद्यार्थी तयारी करत असतात, कर निर्धारण अधिकारी, त्या कर निर्धारण अधिकारी पदाबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती, प्रोसेस कशा पद्धतीने आहे याच्याबद्दलची माहिती सुद्धा मी ती पण YouTube चॅनलला टाकलेलं आहे. तुम्ही YouTubeवर जाऊन सर्च केलं की तुम्हाला ते पद सर्च केलं की ती त्या पदाबद्दलची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. अशा पण लक्षात आलं. नगर परिषदेच्या बाबतीमध्ये मनपा भरती, मनपा भरतीमध्ये सुद्धा अनेक कन्फ्युजन आहे अनेक विद्यार्थ्यांचं, पण तरी सध्या सांगतो, महानगरपालिका सुद्धा ज्या पद्धतीने जिल्हा परिषद ही MPSCच्या कक्षेच्या बाहेर आहे, जिल्हा परिषद भरती, तशीच मनपा भरती सुद्धा जिल्हा परिषद याच्या कक्षेच्या बाहेरच राहू शकते. कारण काय असतं, याची सेपरेट प्रत्येक मनपाची जाहिरात येते. जसं की काही महानगरपालिकेची पदं भरलेली आहेत, काही महानगरपालिकेची पदं अजूनही भरलेली नाहीत, त्याच्या जाहिरात पेंडिंग येतात. म्हणजे पेंडिंग जाहिरात येतात ती महानगरपालिका ती भरती प्रक्रिया राबवणार आहे. राज्याची मिळून एकत्र राबवली जाणार नाहीये. त्यामुळे ही भरती प्रक्रिया माझं तरी ठाम असं मत आहे TCS IBPS मार्फतच घेतली जाऊ शकते. आता दोन्हीपैकी कोणती संस्था हे त्या महानगरपालिकेने डिसिजन घ्यायचा आहे. त्या महानगरपालिकेत कोणते कोणते पद असतात वगैरे हे तुम्हाला, आता जुनी जरी कोणती जाहिरात बघितली मनपाची तरी त्याचं क्वालिफिकेशन प्रत्येक ठिकाणी सेमच असतं. फक्त अग्निशामकच्या बाबतीमध्ये जवानाचं क्वालिफिकेशन इतर महानगरपालिकेचं वेगळे आणि मुंबई महानगरपालिकेचं वेगळे. मुंबई महानगरपालिकेला फक्त तुमची 12वी का काहीतरी लागतं असं, आणि इतर महानगरपालिकेत अग्निशामक मध्ये जायचं असेल तर त्यांचा तो कोर्स पण केलेला लागतो. बाकीच्या पदांच्या ज्या पात्रता आहेत त्या सगळीकडे सारख्याच आहेत. त्यामुळे मनपा भरती सुद्धा
एक लक्षात ठेवा, एमपीएससीच्या कक्षेच्या बाहेरच राहणार आहे. एमपीएससी ही पदं भरणार नाही. ठीक आहे, लक्षात आलं मनपाच्या बाबतीमध्ये. त्यानंतर बघा न्यायालय भरती. न्यायालय भरतीमध्ये महत्वाच्या 2 भरती प्रक्रिया असतात लक्षात. एक असते उच्च न्यायालय भरती, उच्च न्यायालय ज्याच्या आता परीक्षा झाल्या नुकत्याच पार पडल्या, उच्च न्यायालय लक्षात. आणि दुसरे असते जिल्हा न्यायालय. यांचं हे सगळ्यापेक्षा वेगळीच असते भरती प्रक्रिया. एक असते उच्च न्यायालय भरती, एक असते जिल्हा न्यायालय भरती. या दोन्ही भरती प्रक्रियांना टीसीएस आयबीपीएस घेतं ना एमपीएससी घेणार आहे. हे स्वतः न्यायालय जे असतात ते स्वतः याच्या भरती घेत असतात, लक्षात आलं. आणि हे पद जे आहेत याचं क्वालिफिकेशन सुद्धा लय जास्त नसतं, डिटेलमध्ये क्वालिफिकेशन सुद्धा साधंच असतं, नॉर्मल. आणि त्याच पद्धतीने याच्यात सांगायचं झालं तर याचा स्केल पगार सुद्धा आपल्या इतर नोकऱ्यापेक्षा जास्त असतो, लक्षात आलं. मग ह्या भरती प्रक्रिया कधीच एमपीएससीत जाणार नाही, कधीच जाणार नाही लक्षात. ही भरती प्रक्रिया ही त्या न्यायालयाच्या नुसारच होऊ शकते. आता उच्च न्यायालयाची भरती प्रक्रिया तर राबवली गेली, आता झाली. जिल्हा न्यायालयाची जाहिरात लवकरात लवकर येऊ शकते. त्याच्यामुळे जे विद्यार्थी, आणि हे काय न्यायालयाच्या रेग्युलरली भरती होतात लक्षात, आणि त्याच्यामुळं फायदा होतो. आणि याचे प्रश्न विचारण्याची पद्धत वगैरे खूप अवघड नसते, जास्त खूप अवघड नसते. बऱ्याच विद्यार्थी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सिलेक्ट होत आहेत, लक्षात आलं. त्याच्यामुळे ही जी न्यायालयाची भरती, उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालय भरती, ही भरती प्रक्रिया बिलकुल एमपीएससी कधीच घेणार नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग ते गटकचं पद असो नाही तर काही असो, लक्षात आलं. फक्त काही न्यायाधीश वगैरे जे मोठे पद पहिलेच एमपीएससीत भरले जातात, ती एमपीएससीत भरले जाणार आहेत. असं नाही की एमपीएससीतले इकडे येणार आहेत, तसं नाहीये. सध्या जी पदं एमपीएससीच्या बाहेर होती तीच पदं कोणती एमपीएससीच्या बाहेरच राहणार आहेत, तेवढंच मी तुम्हाला सांगतोय, लक्षात येते. नाही तर म्हणतात महानगरपालिकेचा उपायुक्त तर एमपीएससीतून भरतात पद ते, मग तुम्ही कसं म्हणता ते पहिलेच एमपीएससीत आहे बाबा. सॉरी, मनपा उपायुक्त, नगर परिषदेचं मुख्य अधिकारी पद, तसं नाही काही. तर ते जे पहिले एमपीएससी ते एमपीएससीच घेणार आहे. एमपीएससीच्या कक्षेच्या बाहेर जे होते ते अजूनही बाहेर राहणार आहेत, त्या पदाबद्दल मी सांगतोय. त्यानंतर बँक भरती. तुम्ही म्हणतात बँक तर सेंट्रलची नोकरी, तरी सुद्धा कसं काय म्हणता तुम्ही, तर बँकेमध्ये ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका असतात लक्षात, त्याची जाहिरात कंटिन्युअसली येत असते. आता अनेक जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या जाहिराती येऊन गेल्या, अनेक जाहिराती येणार आहेत. त्याच्यामध्ये स्थानिकांना सुद्धा प्राधान्य द्यायचं असा नवीन शासन निर्णय आलेला आहे. म्हणजे जास्तीत जास्त जागा या स्थानिकाला, मला वाटतं 70% समथिंग आहे जागा या लोकललाच असणार, आणि बाहेरच्यांनी फॉर्म भरायला त्यांना 63% जागा असणार. अशा पद्धतीने निर्णय घेतलेला आहे. हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वगैरे असेल, ही भरती प्रक्रिया जी आहे, ही भरती प्रक्रिया सुद्धा एमपीएससी मध्ये जाणार नाही. ही भरती प्रक्रिया त्या बँकाच राबवत असतात. त्याच्यामुळं तशा पद्धतीने त्याला टीसीएस आयबीपीएस नाही, त्या बँकाच ती भरती प्रक्रिया राबवतात, जसं न्यायालय राबवत असतं तसं. आणि त्याच पद्धतीने ती भरती प्रक्रिया पुढेही चालू राहणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया आता आपण पोलीस भरती. पोलीस भरती सुद्धा बिलकुल एमपीएससी घेऊ शकत नाही. एवढे लाखात पोरं असतात, लाखात पोरं. एक तर पहिल्यांदा ग्राउंड ठेवले, अगोदर ग्राउंड आहे याला, नंतर लेखी आहे. त्याच्यामुळे ही किचकट प्रोसेस असते याची. मग ही काय होते, जिल्हा अधीक्षक कार्यालय, आयुक्तालय कार्यालय त्यांच्या अंडर ही प्रक्रिया राबवत असतात, स्वतःची अशा पद्धतीने. जाहिरात एकत्रच येते, पण ती एकत्र मिळून भरती प्रक्रिया राबवत नाहीत. जिल्ह्यानुसार वेगवेगळी भरती प्रक्रिया राबवली जाते. आणि त्याच्यामुळेच हे पद जे आहे हे सुद्धा गट कच आहे. याच्यामध्ये पोलीस शिपाई जर याचं नाव असलं तरी सुद्धा गट कच पद आहे, लक्षात ठेवा. शिपाई म्हणजे गट नाहीये. मग त्यामुळे पोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई हे जे पद आहे, हे पद एमपीएससी भरती प्रक्रिया ही राबवणार नाही आहे, लक्षात ठेवा. की आता जशी प्रोसेस चालू होती तशीच पोलीस भरतीची सुद्धा प्रोसेस राहणार आहे. याच्यानंतर शिक्षक भरतीच्या संदर्भात, शिक्षक भरती सुद्धा एमपीएससी मार्फत राबवली जाणार नाही. यांचं पवित्र पोर्टल असेल किंवा हे असेल, किंवा टेटची भरती, टेट ही आयबीपीएस घेतं, टीईटी परीक्षा हे शिक्षक परिषद घेतं, राज्य शिक्षक परिषद. मग हे जे आहे, ही आता जशा पद्धतीने परीक्षा पद्धत याची चालू आहे, भरती प्रक्रिया चालू आहे, तशाच प्रकारची भरती प्रक्रिया पुढे सुद्धा शिक्षक भरतीमध्ये सुद्धा राहणार आहे. मग ते महानगरपालिकेचे शिक्षक भरती असू द्या, किंवा मग जिल्हा परिषदेची शिक्षक भरती असू द्या, किंवा इतर कोणतेही असू द्या, आता जशी खाजगी संस्था असू द्या, आता जशा पद्धतीने भरती प्रक्रिया चालू आहे त्याच पद्धतीने ही भरती प्रक्रिया या प्रोसेस राहणार आहे. याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे या शिक्षक भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा एमपीएससीचा अभ्यास करण्याचं बिलकुल टेन्शन नाहीये. अजून ही जी मेगा भरती येणार आहे याच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये कोणते कोणते प्रश्न आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा, लक्षात. त्याच पद्धतीने आता आगामी भरती प्रक्रिया सुरूच होणार आहे.
त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक पदाबद्दल माहिती, त्याचा अभ्यासक्रम, त्याचं विश्लेषण, त्याच्या प्रश्नांचं विश्लेषण, अशा सगळ्या गोष्टी आपल्या महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलवर हे चालू राहणार आहे. त्यामुळे अजूनही चॅनल आपलं सबस्क्राईब केलेलं नसलं तर सबस्क्राईब करा. आपण ऑथेंटिक आणि तुम्हाला फायदेशीर असेल अशा प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पुरवत असतो. आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा. जास्त लाईक केलं आम्हाला पण वाटतं की पोरांना खरंच याचा इंटरेस्ट आहे, पोरांना आवडते. आणि बाकी काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.